माझं नाव श्रीहरी गांगल. मी आहे इंडस्ट्रियल प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर. आलं का लक्षात? माझ्या स्वतःचा हा व्यवसाय आणि तुम्हाला सांगितलं तसं की इथनं 10 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. आम्ही 90 वर्षापूर्वी, माझे चुलत भाऊ अजून आहेत तिथे, 90 वर्षापूर्वी माझे आजोबा नाशिकला आले आणि आम्ही हा व्यवसाय सुरू केला. पहिले आमचा पत्र्याचा व्यवसाय होता आणि आता माझ्या काकांनी 1970 मध्ये इंडस्ट्रियल प्लंबिंगचा व्यवसाय केला. तुम्ही प्लंबिंग ट्रेडला ऍडमिशन घेतलेली आहे बरोबर, पण तुमची प्रगती आहे ना जास्त होत नाही. होते का? नाही होत. एका मर्यादेच्या पलीकडे तुमची प्रगती होत नाही. मग तुमची प्रगती व्हावी यासाठी पिडीलाइट नावाची कंपनी आहे, नाव ऐकलेलं आहे ना तुम्ही? त्या पिडीलाइट कंपनीने ठरवलं की तुमच्यासाठी काही माझ्यासारख्या तज्ज्ञांचे लेक्चर ऑर्गनाईज करायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन असे लेक्चर देत असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे काय कारकीर्द करता येईल तुम्हाला करिअरमध्ये हे सांगतो आम्ही. आता थोडासा इथे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला काही चित्रांमधली अक्षरं दिसणार नाही. पण तुम्हाला दिसतंय का? काय दिसतंय? चित्र दिसतंय का तुम्हाला? काय दिसतंय? परिवर्तन दिसतंय का? परिवर्तन झालं तरच प्रगती होते. तुमचं परिवर्तन झालं नाही तर प्रगती होईल का? प्रगतीसाठी परिवर्तन व्हायला पाहिजे ना. आता तुम्हाला माहितीये का, आमच्यात परिवर्तन का झालं? कारण आम्ही गाव सोडलं. आलं का लक्षात? जसं उद्या तुझं नाव काय? देवेंद्र. देवेंद्र इथनं दुबईला गेला प्लंबिंग करायला, तर परिवर्तन होईल का त्याच्यामध्ये? काय परिवर्तन होईल? सगळ्यात पहिलं परिवर्तन होईल पैशाचं. आर्थिक परिस्थिती सुधरेल त्याची. मग त्याला परिवर्तनासाठी काय करावं लागतं? थोडं साहस करावं लागतं. थोडस आपली जी चौकट आहे, मैत्रीण आहे का तुझी ती? डोळे मारतो तू. काय? बस इथे ये, इकडे आहे उंचीने एवढा एवढासा. व्यायाम नाही करत का? नाही, तिथे बघ टाइमपास करायला नाही आलेलो आपण, व्यावसायिक प्रशिक्षण घेतोय. आलं का लक्षात? हे जे शिकणारे हे तुमच्या भविष्यात कामाला आहेत. तू जर तिथे माहितीये का, आज मी एखादी गोष्ट शिकवली, ती जर तू लक्षात नाही ठेवली तर नुकसान कोणाचं आहे? तुमचं नुकसान आहे. गेलेली वेळ येते का? नाही येत. तर परिवर्तन झाल्याशिवाय प्रगती होत नाही. तर पिडीलाइट कंपनी ठरवलं की तुम्हाला वेगवेगळे लेक्चर देऊन तुम्हाला पुढे काय कारकिर्दी करता येईल. बरेच वेळा काय होतं, लोकांच्या डोक्यात असतं प्लंबर झाला म्हणजे नळ बसवायचा, एवढंच असतं. त्यांना हे लक्षात येत नाही की विमानातही प्लंबिंग आहे, जहाजावरही प्लंबिंग आहे. आता MNGLचा इथे बोर्ड लिहिलाय, गॅसच्या पाईपलाईन पण प्लंबिंग आहे, फायरच्या पाईपलाईन प्लंबिंग आहे. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला माहितीये का, मोठमोठ्या पाईपलाईननी पाणी जोडलं जातं. किंवा आता तुम्हाला माहितीये का, मुंबईवरनं मनमाड पर्यंत पाईपलाईन टाकली, प्लंबिंगच आहे ना ते. मला सांगा, घरातलं प्लंबिंग आणि त्या प्लंबिंग मध्ये काय फरक आहे? काही नाही. त्याच्यातही द्रव जातं, याच्यातही द्रव जातं. फक्त फरक कशात आहे? उत्पन्नामध्ये फरक आहे. मग तुम्ही तिथपर्यंत जात नाही. तुम्ही काय करतात? नळ बदलतच बसतात. तुमच्या लक्षातच येत नाही की आपण तिथे गेलो तर आपल्याला जास्त पैसे मिळतील. भाषा सगळ्यात महत्वाची असते लेक्चरमध्ये, माहितीये का? का भाषा महत्वाची असते? कारण मी जे काही सांगतोय ते तुम्हाला कळायला पाहिजे. चोराला चोराची भाषा समजते, बरोबर? जुगाराला जुगाराची भाषा समजते. जुगारा जेव्हा म्हणतो ना लंगडा, तेव्हा त्याला समजतं कुठला आकडा आला आज. आलं का लक्षात? आणि दारुडा एखादी खून करतो तेही कळतं, चोरालाही कळतं. चोर जेव्हा दुसऱ्या चोराला सांगतो ना पुढच्या चौकात हत्ती उभा आहे, म्हणजे त्याला कळतं कोण उभा आहे तिथे. आलं का लक्षात? किंवा तुम्ही बघितलं असेल, रिक्षावाला एका रिक्षाला म्हणतो बगळे फार आहे बरं का पुढे, म्हणजे त्याला कळतं की रहदारीचे पोलीस खूप आहे. तर मला बोलवायचा अर्थ काय? कारण मी कोण आहे? प्लंबर आहे. आलं का लक्षात? मी प्लंबर आहे. आपली भाषा, माझी भाषा तुम्हाला लवकर समजेल. तुम्ही कोण आहात? प्लंबिंग ट्रेडचे विद्यार्थी आहात. त्यामुळे आपल्या दोघांचा एकच व्यवसाय आहे. तुमचा भविष्यात आहे, माझा सध्या चालू आहे तो व्यवसाय. त्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगेन ते तुम्हाला पटकन कळेल त्याच्यामधनं. हे माझी माहिती आहे. मी आता थोडस हे करतो, वेगात करतो. कुठल्याही माहितीये का देशामध्ये, देशाची एखाद्या प्रगती व्हायची असेल तर काय लागतं? त्या देशाला शिस्त लागते. जपान देश का बरं पुढे आपल्यापेक्षा? कारण शिस्तीत जगतात तिथे. तिथे असं रस्त्यावर कोणी थुकत नाही. कोणी आलं काही पण फेकून देतं का? नाही फेकून देत. शिस्तीशिवाय प्रगती होते का? नाही होत. तर शिस्त असणं फार गरजेचं आहे. तर आपल्या पण प्रशिक्षणाला काहीतरी शिस्त पाहिजे ना. तर तुम्ही मोबाईल वापरू नका, सायलेंट मोडवरती टाका. किती? 1 तासाचं लेक्चर आहे माझं. 1 तास तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवू शकता का? का माशासारखं पाण्याशिवाय जगता येत नाही आपल्याला? तर 1 तास मोबाईल सायलेंट मोडवरती ठेवायचा. आपसात बोलू नका. तुम्ही जेव्हा आपसात चर्चा करतात ना, तेव्हा काय होतं, माझं सांगण्याची आहे ना सगळे सिक्वेन्स
तुटतो माझ्या डोक्यात काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं, मध्ये याच्यासारखा हुशार आहे, काय करतो, नाव काय तुझं, सूरज सारखा काय डोळे मारतो त्याला माहिती नाही त्याच्यासारखा, की काय होतं माझा सिक्वेन्स तुटतो तो त्याचा. आणि चौथी गोष्ट आहे ना, जगात कधी पण कुठल्याही लेक्चरला जाल ना तर लिहून घ्यायचं. कारण का, मी तुम्हाला जे सांगणार आहे ते किती वेळ लक्षात राहील तुमच्या, किती वेळ लक्षात राहील मला सांगा, किती वेळ लक्षात राहील तुमच्या? 1 तास, 2 तास, 1 दिवस, 6 महिने, नंतर जर विसरायला होईल ना. पण तुम्ही जर लिहून ठेवलं तर काय असतं, इथलं कनेक्शन डायरेक्ट मेंदूत असतं. मी तुम्हाला सांगितलं की असं असं केलं तर तुम्हाला जर्मनीमध्ये काम मिळेल आणि जर्मनीमध्ये तुम्हाला एवढा एवढा पगार मिळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला असं असं, हे मी तुम्हाला सांगितलं किती वेळ लक्षात जाईल, नंतर विसरून जाल तुम्ही. पण तुम्ही जर ते नोट केलेलं असेल, लिहिलेलं असेल, तर तुमच्या ते कायम लक्षात राहील. काय लिहिलंय, काय लिहिलंय, काय लिहिलंय? कळालं? ओके. तुमच्या डोक्यात काही असेल बरं का, संध्याकाळी मित्राला भेटायचंय, लग्नाला जायचंय, हळदीला जायचंय, ते सध्या काय करायचं, काढून टाकायचं. तर मी काय सांगतोय ते मावेल तुमच्या डोक्यात. नाही तर तुमच्या डोक्यात, याच्या डोक्यात संध्याकाळचं प्लॅनिंग असेल, हळदीला जायचं, तिथे असं नाचायचं, असा बँजो वाजवायचा, असं काही असेल तर आलं का लक्षात, ते थोडा वेळ बाजूला करा. आता आपल्याला इथे फक्त मी जे काय सांगणार आहे, तुम्हाला माहिती देणार आहे, ते ऐकणं तुमच्या गरजेचं आहे. काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय, काय दिसतंय? काय संबंध आहे याचा मेडल आणि चॉकलेटचा? मेडल हे बघा, मेडल आणलेत मी, हे बघा मेडल आणले. कुठले मेडल आहेत? ब्रॉन्झ मेडल. आणि चॉकलेटचा काय संबंध आहे? हा, काय काय काय, बोल ना, बोल 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 बोल. अरे तुम्ही बोललं पाहिजे म्हणून, बोल बोल बोल. हे घे चॉकलेट, बोल 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 बोल, काय म्हणत असेल ते बोल. तुम्ही विद्यार्थी आहे ना, भारी भारी विचार करतात, लक्षात ठेवा. विद्यार्थी आहे ना तुम्ही, तुमचा विचार डोक्यात काहीतरी वेगळाच असतो, आलं का लक्षात? बोल ना काय. यस, करेक्ट, व्हेरी गुड. हे घे 2 चॉकलेट घे. काय सांगितलं याने, ज्याच्याकडे जास्त चॉकलेट्स असतील त्याला मेडल. पण मग हे चॉकलेट कधी देणार? तर मी एखादा प्रश्न विचारीन, आलं का लक्षात? मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं तुम्ही हात वर करा, तुम्हाला मी संधी देईन, चॉकलेट देईन. उत्तर बरोबर असलं तरी काय करेन, चॉकलेट देईन, आणि चुकलं तरी चॉकलेट देईन. त्याच्याने काय होईल की तुम्ही जर चुकला तर इतरांना कळेल की हे चुकलंय, बरोबर ना? आता उदाहरणार्थ सूरजला मी विचारलं, सूरज गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? बोल ना, बोल बोल बोल. हे घे चॉकलेट, चल तुझ्या. गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? 10वी पास आहे का कोरोना मधला आहे? पास आहे ना, कॉपी करून. मग गुरुत्वाकर्षणाचा वेग किती? बघा आता याला सांगता येत नाही, बरोबर? हा, असं जर बोललं नाही तर चालेल का? इंटरव्ह्यूला काहीतरी बोलावं लागेल. किती? बोल ना, काही सांग ना, तुला जे येईल ते सांग, बोल पटकन, बोल लवकर. अरे हसणार नाही तुला कोणी, बोल लवकर. गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? अरे 9वी मध्ये होतं ते. गुरुत्वाकर्षणाचा वेग काय? बघा आता हा बोलत नाही, बरोबर? हा जर बोलला, समजा यांनी सांगितलं 5 मीटर प्रति सेकंद, उत्तर चुकलं का? चुकूच आहे ना, चुकीचं उत्तर आहे. पण तुम्हाला उरलेल्या विद्यार्थ्यांना कळालं ना हे उत्तर चुकीचं आहे. बरोबर उत्तर मी सांगतो ना तुम्हाला, 9.81 मीटर पर सेकंद. हा काय आहे? गुरुत्वाकर्षणाचा वेग आहे खाली येण्याचा. तर सांगण्याचा मतलब काय आहे की चॉकलेट देण्याचा उद्देश काय आहे? तुम्हाला म्हणजे अपमानित करायचं नाहीये, पण तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही बोलाल. तुम्ही सायलेंट कर ना फोन तुझा, बर का? तर काय आहे की आपण जर चुकलो तर समोरच्याला कळतं हे चुकीचं आहे म्हणून, आणि बोलला त्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला गोल्ड मेडल. जायचं पुढे. काही मान्य आहे? काही अडचण कोणाला? काही काय दिसतं? माकड दिसतं. अजून काय दिसतं? कोण म्हणाल माकड? काय दिसतं? एकाला डोले बंद केले, एकाला टेन्शन आलं. अजून तुम्हाला? बरं, बुरा मत देखो बुरा मत सोचो. अजून
अजून अजून अजून काय दिसतं अजून? चौथा कोण आहे? चौथा कोण आहे? चौथा कोण आहे? चौथा कोण आहे? नाराज झालाय. बरं बरं, नाराज झाला म्हणजे ज्याला मेडल मिळालं नाही तो, असं? हा, ऐका ऐका ऐका, तुम्हाला छोट्यामध्ये सांगतो, छोटे गोष्ट सांगतो, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की चौथा कोण आहे तो. चौथा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? चॉकलेट खायला ना चालेल बरं का, पण कागद जपून ठेव. कागद जपून ठेव. कळालं का? कागद जपून ठेव. कागद जरी असलं तरी चालेल. ते कागद फेकून देशील नंतर काही लोक म्हणतात मला एवढे चॉकलेट होते पण मी खाल्ले एवढे. तर हा चौथा कोण आहे माहितीये का? चौथा कोण आहे? तर बरेच वेळा काय होतं माहितीये का, हे असे चौथ्या प्रकारचे लोक जास्त करून ITI मध्ये आलेले असतात. असतात का? असतात. जसं चित्रातनं कळतं ना, तसं कधी कधी गोष्टीमधनं पण काही गोष्टी कळतात. तुम्हाला माहितीये का, एक राजा असतो आणि त्या राजाची जी मुलगी असते तिला काय म्हणतात? राजकन्या म्हणतात. ती खूप सुंदर असते राजकन्या. किती सुंदर असते? तुझी आवडती हिरोईन कोण? करीना कपूर. हा चल, करीना कपूर सारखी सुंदर असते. तुझं नाव काय म्हणाला? देवेंद्र. देवेंद्रची आवडती हिरोईन कोण आहे? करीना कपूर. त्या राजाची जी कन्या असते ती करीना कपूर एवढी सुंदर असते. आणि तुम्हाला माहिती आहे, पूर्वी छोटे छोटे राज्य होते, फार मोठे राज्य नसायचे. तर आजूबाजूला जे राज्य होते तिथले तुमच्यासारखे राजकुमार होते, ते राजाकडे जायचे आणि म्हणायचे की मला तुमच्या करीना कपूरशी लग्न करायचंय. राजा काय म्हणायचा? अभिनय. देवेंद्र जातो, सांगतो मला राज्य करायचं, सॉरी लग्न करायचं, माझं एवढं एवढं राज्य आहे, मला तुमच्या कन्येशी करीना कपूरशी लग्न करायचं. राजा म्हणतो अभिनय, तुला दाढी बिडी तर व्यवस्थित येऊ दे मग बघू. आलं का लक्षात? हा जातो, हा जातो, हा जातो, हा जातो, प्रत्येक जण जातो. राजा प्रत्येकाला काय सांगतो? नाही सांगतो. असं करता करता ती मुलगी 18 वर्षाची होते. राजा म्हणतो आता लग्न करूया, पण मागणी घालणारे किती असतात राजकुमार? हे एवढे, आणि राजकन्या एकच असते. मग काय करायचं? मग तो म्हणतो हिचं स्वयंवर ठेवूया. स्वयंवर कळतं ना तुम्हाला? स्वयंवर ठेवूया. मग तो काय करतो? दवंडी पिटतो. त्या काळी काय असायचं? दवंडीत पिटली जायची. दवंडी पिटतो आणि सगळ्यांना सांगतो तुमच्या राजकुमारांना की ह्या दिवशी ह्या तलावापाशी राजकन्येचा स्वयंवर ठरलेला आहे आणि जो काय पण आहे तो तिथे सांगण्यात येईल. त्याप्रमाणे तुमच्यासारखे सगळे राजकुमार त्या तलावापाशी येतात, त्या गावातले नागरिक येतात, राजकन्या येते आणि आल्यानंतर राजा सांगतो की तुम्हाला सगळ्यांना ज्यांना राजकन्येशी लग्न करायचंय ते ह्या इथे गोल उभे राहा म्हणून. त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण तिथे उभे राहतात उभे. राजा म्हणतोय बघा, तलावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जो पोहोच जाईल त्याला राजकन्या वरमाला घालेल. असं म्हणल्यावर देवेंद्र लगेच कपडे काढून तयार, सूरज कपडे काढून तयार. आलं का लक्षात? पोहायला सगळेजण तयार. राजा म्हणतो थांबा थांबा, माझं अजून सांगणं पूर्ण नाही झालं म्हणे. म्हणे झालं ना, आता मारू द्या उडी आम्हाला म्हणे. थांबा थांबा, मी सांगितलं नाही, माझं सांगणं पूर्ण झालं नाही. तुम्हाला माहितीये का, या तलावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जो पोहोच जाईल त्याला राजकन्या वरमाला घालेल हे सांगितलं मी म्हणे. पण मी एक गोष्ट सांगायची विसरलो की मी अर्ध राज्य पण देणार आहे. अजून खुश. देवेंद्र तर लगेच उडी मारायला, अरे थांबा थांबा म्हणे, माझं वाक्य अजून पूर्ण झालेलं नाहीये म्हणे. तुम्हाला माहितीये का, ह्या तलावामध्ये मी काल रात्री म्हणे ना उपाशी मगरी सोडल्या आहेत म्हणे. ते सांगायचंच राहिलं म्हणे. मारणार का देवेंद्र उडी? मारणार का? बरं का, असं म्हणल्यावर काय होतं, एकच गलका व्हायला लागतो. आपसात बोलायला लागतात ना, कारण जे तयार असतात, मगर आहे म्हणल्यावरती कोणी पण भिल ना, जीव हर को जान प्यारी आहे. मग असं म्हणल्यावर एकच गलका होतो. तो गलका झाल्यावरती काय होतं, राजा म्हणतो थांबा थांबा थांबा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. मगरी बरोबर म्हणे काही विषारी सापही सोडलेत. असं म्हणल्यावर अजून गलका व्हायला लागतो. एकच गलका होतो आणि त्याच्यामध्ये एक साहसी मुलगा म्हणा तो पोहत असतो. आता मला सांगा, ज्या तलावात मगरी आहे, त्या तलावात विषारी साप आहे, त्या ठिकाणी कसा पोहेल माणूस? वाघ मागे लागल्यासारखा पोहेल ना. शरीरातली शक्ती सगळी एकवटून पोहायला लागेल बरं. तो पोहायला लागतो जोरात. जसं बाकीचे जे तुम्ही उडी मारलेले नसतात ते काय होतात? नाराज होतात ना. चालली ना करीना कपूर, चालली आपली कटरीना कपूर, करीना कपूर. देवेंद्र तर जास्त नाराज होतो, रडायलाच लागतो तो. आलं का लक्षात? मग काय होतं, बघता बघता तो अर्धा तलाव, पाऊण तलाव, 80%, 90% तिकडे पोचतो. पोचल्यावरती सगळे नागरिक खुश होतात ना गावातले. आपल्या राजाला इतका साहसी जावई मिळाला, बरोबर ना? जावई मिळाला, आनंद होतो नागरिकांना तिथला. उचलून घ्या. तुमच्या आगे नाराज होतात, पण बाकी तो ढोल ताशे वाजायला लागतात. ती राजकन्या वरमाला घेऊन तयार होते घालायला.
आता तुमच्यासारखे ज्यांनी उडी मारलेली नसते ते काय करतात, त्याच्या जवळ जातात, म्हणतात बाबा रे तू हे डेअरिंग केलं कसं म्हणे, या तलावामध्ये एवढ्या मगरी आहे हे, त्याच्यात डेअरिंग केलं कसं. तो म्हणतो डेअरिंग गेलं खड्ड्यात, तुमच्यापैकी मला धक्का कोणी दिला म्हणे. काय म्हणतो, तुमच्यापैकी मला धक्का कोणी दिला म्हणे. तर बरेच वेळा काय होतं, आपल्या ITI ला असे धक्का मारलेले येतात. बरं, घरी बसायचं, गल्लीत बसायचं, काय करतोय भो, प्लंबर ट्रेडला गेलाय. आहेत ना असे विद्वान आपल्याकडे असतात. शेतात आमच्या ग्रामीण भागामध्ये माहितीये का, शेतात काम करावं लागतं म्हणून ITI ला येतात. का तर शेतातलं काम खूप कठीण आहे, हे आहे. पण आता माझं काय म्हणणं आहे, आपण आलोय का, तलाव थोडी मारली आहे का आपण आता, मग आता आपल्याला काय करायचं, राजकन्या घेऊन जायची का घेऊन राजकन्या, आपल्याला जायची ना, तयार सगळे, जायची ना. छोटू तुझं नाव काय, हा मकरंद, जायचं ना तलावात. आता मारले, आता काय व्हायचं आपल्याला, नंबर 1 काय व्हायचं, नंबर 1 काय व्हायचं, नंबर 1 प्लंबर व्हायचं का, व्हायचं ना. आता मारली आपण तलावात उडी, तर आता याच्या भाषेमध्ये काय, ती कोण आहे, करीना कपूर घेऊन जायची, म्हणजे काय की नंबर 1 प्लंबर व्हायचं. हे काय दिसतं तुम्हाला चित्र, काय दिसतं, हात वर करा, चॉकलेट द्यायचं. काय आहे, पिडीलाइट. ओके, व्हेरी गुड. मला वाचताच येत नाही, पुढे काय आहे, काय दिसतंय तुम्हाला, फेविकॉल. अजून लँग्वेजेस आहे, व्हेरी कोण म्हणलं लँग्वेजेस आहे, व्हेरी गुड. अजून काय दिसतं, निरीक्षण कसं करतात, फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, निरीक्षण फार महत्वाचं आहे. निरीक्षणातनं माणूस खूप काही शिकतो, चांगलं शिकतो, वाईट शिकतो. आलं का लक्षात. काय दिसतंय तुम्हाला, एक हत्ती दुसऱ्या हत्तीला ओढतोय, व्हेरी गुड. एक हत्ती दुसऱ्या हत्तीला ओढतोय का, काय मध्ये गोल दिसतोय का, ऐका. तुम्हाला जो आजचा कार्यक्रम ज्यांनी प्रायोजित केलाय त्यांचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, पिडीलाइट इंडस्ट्री. आलं का लक्षात. त्यांचा उद्देश काय, की तुमची प्रगती व्हायला पाहिजे, तुम्ही ज्या स्तरावर आहात तिथून तुम्ही वर आले पाहिजे. सापशिडीचा खेळ माहितीये का तुम्हाला, सापशिडीच्या खेळात काय असतं, तुम्हाला शिडी माहिती असेल तर तुम्ही पटकन काय होतात, 15 वरनं डायरेक्ट 55 ला पोहोचतात. 55च्या पुढे समजा 2 घरं गेले, पुन्हा शिडी मिळाली की चालले वरती. जर तुम्हाला शिडी माहिती असेल तर तुमची काय होते, प्रगती होते. तर पिडीलाइट कंपनी ठरवलं की तुम्हाला अशी सापशिडी म्हणजे तुम्हाला मार्गदर्शनात ज्ञान द्यायचं आणि तुम्हाला पुढे जायचं. पिडीलाइट कंपनी तुम्हाला माहितीये का, पिडीलाइट कंपनीची वार्षिक उलाढाल किती रुपयाची आहे माहितीये तुम्हाला, उलाढाल कळते ना, म्हणजे विक्री, माल बनवतात आणि विकतात, बरोबर ना. तर तुम्ही अंदाज लावा की पिडीलाइट कंपनी किती रुपयाचा माल विकत असेल वर्षभरामध्ये, करोडो रुपयाचा. किती करोडचा, किती करोडचा, हा 102 करोड, व्हेरी गुड. अजून 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 100 करोड. अरे 102 म्हणजे झाले ना, 100 करोडच्या पुढेच गेले ना. अजून 50 करोड, कोण म्हणे, अजून 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 हा 500 करोड. ओके, व्हेरी गुड. चला अजून 500 करोड, अजून 700 करोड. तुझं घेतलं ना एकदा चॉकलेट, एकदा चॉकलेट घेतलं ना. 700 करोड कोण म्हणे, 1000 करोड कोण म्हणे, नाही तू एकदा घेतलं ना, काय म्हणाला, 1000 करोड. बोलू नका. हे बघा, मी मगाशी सांगितलं नियम, आपसात बोलणं तुम्हाला आहे ना. मी गेल्यानंतर अख्खा दिवस आहे ना, गप्पा मारा, एकमेकांच्या घरी राहायला जा. आलं का लक्षात. इथे वेळ नसेल पुरत तर इथे बोलू नका आपसामध्ये. किती सांगितलं तुम्हाला, 1000 करोड पर्यंत पोहोचले. आता मी तुम्हाला सांगतो कंपनीचा किती आहे उलाढाल. कंपनी माल विकते 15,000 करोड रुपयाचा. किती, 15,000. हे असं का होतं, आपली विचार करण्याची क्षमता 1000 करोड पर्यंत पोहोचलो आपण. का बरं पोहोचलो 15,000, कारण त्याला आमचे जोशी सर आहे ना, ते गमतीने म्हणतात, दिल है छोटासा छोटी. आपली बुद्धी, आपली विचार करण्याची क्षमता कुठपर्यंत असते, 1000 कोटी पर्यंत. आणि कंपनी किती करते, आता तुम्हाला माहिती आहे का, बरं का, मी उदाहरणार्थ मकरंदला विचारतो, मकरंद 1 कोटी म्हणजे किती शून्य रे, पटकन सांग, 1 कोटी म्हणजे किती शून्य. चल, व्हेरी गुड. बरं का, 1 कोटी म्हणजे 7 शून्य. बघ पटकन, आपल्याला 1 कोटीवर किती शून्य माहिती नाही, आणि कंपनी किती करते, 15,000 कोटीचा धंदा करते. मग जेव्हा 15,000 कोटीचा धंदा करते तेव्हा हे पैसे कंपनीला कुठून मिळतात, समाजाकडनंच मिळतात ना. तर त्या समाजाला काहीतरी परत केलं पाहिजे, या भावनेनी
कंपनीने एक प्लंबिंगची स्कूल पण काढलेली आहे. काय काढली? प्लंबिंगची स्कूल काढलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला इथे जे शिकवलं जातं ते एक मर्यादित शिकवलेलं जातं, जे सरकारी चौकटीमध्ये शिकवलेले. कदम सर तुम्हाला काय शिकवतात? प्लंबिंग शिकवतात. त्यांना सरकार पगार कशाचा देतं? सरकारने ठरवून दिल्या त्या गोष्टी शिकवायचं. कदम सर तुम्हाला विमानाचं प्लंबिंग शिकवतात का? नाही शिकवत, कारण अभ्यासक्रमात नाही ना ते. जहाजावरचं प्लंबिंग शिकवतात का? व्हॅक्युम प्लंबिंग नाही शिकवत, कारण अभ्यासक्रमात नाही ना. सरकार त्यांना काय म्हणेल, आम्ही तुम्हाला पगार कसला देतो? जे पुस्तकात आहे ते शिकवायचा प्रकार देतो. पण तुम्हाला जर विमानाचं प्लंबिंग शिकायचं असेल, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला आधुनिक प्लंबिंग शिकायचं आहे, तर तुम्हाला कुठे जावं लागेल? पिडिलाइट प्लंबिंग स्कूलमध्ये जावं. त्या ठिकाणी तुम्हाला प्लंबिंगचा डिप्लोमा करता येतो. मला सांगा, नुसता ITI झाला तर जास्त पगार मिळेल का प्लंबिंगचा डिप्लोमा केल्यावर जास्त पगार मिळेल? किती जणांना मान्य आहे की डिप्लोमा केल्यावर मिळेल? सगळ्यांना मान्य, हात नकावर करू, सगळ्यांना मान्य, बरोबर आहे ना. जसं माहिती आहे का, MD डॉक्टर झालेला असेल तो किती घेतो? 700 रुपये घेतो. आणि तोच BAMS असेल तर किती घेतो? 50 रुपये घेतो. का? शिक्षणाचा फरक आहे. मग तशा प्लंबिंग मध्ये पण तुमच्या शिक्षणात फरक असेल. उद्या तुम्ही जर डिप्लोमा झालेले असाल तर तुम्हाला पटकन नोकरी लागेल का? नोकरी लागेल. तुम्ही जर व्यवसाय करत असाल आणि एखाद्याचा कर्जतमध्ये फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊस वरती 4 प्लंबरचे कोटेशन आलेले, त्याच्यामध्ये तुमचं पण कोटेशन गेलेलं आहे, आणि तुम्ही जर त्याला सांगितलं की सर मी हे प्लंबर आहेत सगळे, पण मी डिप्लोमा प्लंबिंग केलेलं आहे, तर मला सांगा त्या मालकाची इच्छा असेल का माझ्या घराचं प्लंबिंग खराब झालं पाहिजे? तो कोणाला काम देईल? डिप्लोमा झालेला देईल. मग होणार का डिप्लोमा? तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? हे सांगण्यासाठीच मी आलोय. आलं का लक्षात? हे सांगण्यासाठीच मी आलोय तुमच्याकडे. किती लांबनं आलोय? मी 200 किलोमीटर लांबनं तुम्हाला हेच सांगायला आलोय की तुमची जर प्रगती व्हायची असेल तर तुम्हाला पुढे जावं लागेल, पुढे शिकावं लागेल. तुम्ही जर इतरांच्या, तुमच्या आजूबाजूला जे लोक आहे त्यांच्या एवढे शिकले तर तुम्हाला तेवढेच पगार मिळेल, तेवढीच तुमची संधी आहे. पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी केलं तर काय केलंय? पिडिलाइट कंपनीने प्लंबिंग स्कूल काढलेली आहे. तर सगळ्यात पहिले त्यांनी कार्पेंटर लोकांसाठी काढली होती, कारण फेविकॉल हे त्यांचं प्रॉडक्ट आहे. कंपनी उभी कशाच्या जीवावर राहिली? तर फेविकॉलच्या. आलं का? बळवंत पारेख म्हणून यांचे मालक होते, बळवंत पारेख. तर लाकूड पूर्वी चिटकवलं जायचं ना, तर लाकूड चिटकवताना काय वापरायचे माहितीये का? जनावरांची चरबी आणि काही रसायनं वापरली जायची आणि त्याचा खूप वास यायचा. मग त्यांनी ठरवलं की आपण याच्यात काहीतरी वेगळं करूया, म्हणून ते जर्मनीला गेले आणि जर्मनीला मॅपकॉल नावाची कंपनी आहे. कोलचा अर्थ काय होतं? चिटकोणे जर्मन भाषेमध्ये. तर ते जर्मनीत गेले, तिकडे त्यांनी अभ्यास केला आणि जर्मनीमध्ये अभ्यास केल्यानंतर त्यांना मॅपकॉल नावाची कंपनी होती, तेच कसा कोल बनवायचे फेविकॉल, तिकडचा फेविकॉल तो थोडक्यात. तसा त्यांनी भारतात येऊन हा काय बनवला? फेविकॉल बनवला. आणि मग ह्याच्यावरती कंपनी उभी राहिली आणि होत होत किती गेली? 15,000 करोड रुपयाला गेली. आज प्लंबिंग, नंतर कार्पेंटर म्हणजे प्लंबर साठी लागणारा टेफ्लॉन टेप, बरेच प्रॉडक्ट बनवतात ते. एमसील बनवतात. साधारणतः कंपनी किती बनवते माहिती आहे का? एमसील, फेविकॉल असे वेगवेगळे प्रॉडक्ट आहे ना, डॉक्टर फिक्सिट, असे तुम्ही अंदाज लावा कंपनी किती उत्पादनं बनवते, किती प्रॉडक्ट बनवते. सांगा बरं किती बनवते? अंदाज लावा तुम्ही किती. 50. अजून 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 100. अजून मकरंद, अजून किती? 2500, 25-30. हा ठीक आहे. अजून 60-70 कोण म्हणे? हा अजून 400-500. ठीक आहे ना, व्हेरी गुड. 2 चॉकलेट त्याला उलट तो माहितीये का? 500 म्हणाला ना, 2 चॉकलेट. ऐका, थांबतो मी आता. कंपनी ऐका 1,500 प्रॉडक्ट बनवते. किती? 1,500 प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट उलट चांगलं आहे ना, त्यांनी विचार केला. हे बघा, तुमचं वय किती आहे? तुम्ही सगळे 20च्या आतमध्ये. आलं का लक्षात? तुम्हाला एवढी माहिती असण्याची शक्यता नाहीये, कारण आपण आपला वेळ कशात देतो? जास्तीत जास्त कुठे देतो आपण आपला वेळ? रील बघण्यामध्ये. रील बघण्यात वेळ घालवतो. अरे तुम्हाला जेव्हा रिकामा वेळ असेल, जास्तीत जास्त पुस्तकं वाचा तुम्ही. आलं का लक्षात? पुस्तकं वाचा. तुम्ही रील बघून मला सांगा, रील बघून काही फायदा आहे का तुमची? रील बघून काहीच फायदा नाही आहे तुमचा. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही पिडिलाइट कंपनीला बोलू नको रे आपसात, सांगितलं नाही, तेच पुन्हा पुन्हा नका सांगायला लावू मला. बघा, पिडिलाइट कंपनी तुम्हाला पुस्तकं पण देते.
तुम्हाला जर पुस्तकं हवी असेल ना, तुम्ही एक ऍप्लिकेशन द्यायचं त्यांना, तुमच्याकडे 10,000 रुपयाची पुस्तकं आणून देतात ते. किती? 10,000 रुपयाची. वेगवेगळी उद्योजकांची असतात, विज्ञानाची असतात, तंत्रज्ञानाची असतात, वेगवेगळी पुस्तकं आणून देतात. मग मला बघा, पुस्तक वाचल्याने फरक पडेल का? पडेल. वेडे होते का सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की तुम्हाला 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाची काय करा, पोळी विकत घ्या थोडक्यात, आणि 1 रुपया थोडक्यात 1 रुपयाचं अन्न घ्या आणि 1 रुपयाची पुस्तकं घ्या. का बरं सांगितलं? त्या व्यक्तीने का बरं सांगितलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का बरं सांगितलं की 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाचं अन्न घ्या आणि 1 रुपयाची पुस्तकं घ्या? कारण का? कारण त्यांना माहिती होतं, ज्ञान ही मोठी शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर. काय? नॉलेज ही खूप पॉवर आहे. ते जर जर्मनीला गेले नसते तर फेविकॉल झाला असता का? त्या नाही, ते जर्मनीला गेले, ज्ञान घ्यायला गेले, नॉलेज घ्यायला गेले. मग त्यांची तसं तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे कर्जत शहर सोडावं लागेल ना, काही दिवस सोडा. जा दुबईला जा, आलं का लक्षात? फॉरेनला जा, आफ्रिकेत जा, जर्मनीत जा, तिथे ज्ञान घ्या, पैसे कमवा, पुन्हा गावाला या. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला आता पुढे उदाहरणं देईन काही. कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे? संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामींनी काय सांगितलं? जे आपणासी ठावे ते लोकांशी द्यावे, शहाणे करून सोडा सगळं. तर माझ्याकडे जे ज्ञान आहे, माझ्याकडे जी माहिती आहे, आलं का, मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. कदम सर आहे, तुमचे जे गुरु आहेत, शेवटी गुरु आहेत तुमचे, आलं का, कसे का असे ना तुमचे गुरु. आता तुम्हाला माहिती आहे का, ते द्रोणाचार्य आहे, पण तुम्ही अर्जुन नाही ना. प्रॉब्लेम कुठे आहे? ते द्रोणाचार्य आहे पण तुम्ही अर्जुन नाही ना. तुम्हाला माहिती आहे का, अर्जुनाची द्रोणाचार्यांची गोष्ट माहिती आहे का? त्यांनी ना एकदा, त्यांचे सगळे शिष्य होते ना, कौरव पण शिष्य होते आणि पांडव पण शिष्य होते. काय प्रॉब्लेम आहे का रे? कशाला बोलता आपसामध्ये? 10 मिनिटं तुम्हाला राहत नाही का? नसेल ऐकायचं नको ऐकू ना, माझं काय म्हणणं नाहीये. मी तुम्हाला मगाही सांगितलं माझी लिंक तुटते म्हणून. तर कदम सर द्रोणाचार्य आहे पण तुम्ही अर्जुन नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला भरपूर ज्ञान देऊ शकतात पण तुम्ही ते देतात तेवढंच जर घेत नसेल तर म्हणतात जाऊ दे, पुढचं काय शिकवायचं. आलं का लक्षात? तर जसं माहितीये का, संवाद माहितीये का, अर्जुन आणि ह्याच्यामधला, द्रोणाचार्यामधला, एकदा सगळ्यांना आहे ना ते धनुष्य शिकवत असतात चालवायला. आणि ते काय करतात, ते तिथे ना एका पक्षावरती ना सांगतात याचा डोळा फोडायचा आहे तर लावा बाण. मग सगळेजण लावतात. प्रत्येकाला विचारतात तुला काय दिसतं? मग तो म्हणतो झाड दिसतं, फळं दिसतात, हे दिसतात. आणि अर्जुन काय म्हणतो, मला पक्षाचा डोळा दिसतो. तसं तुम्ही इथे जेव्हा येतात ना तेव्हा फक्त प्लंबिंग. कोणाच्या बहिणीचं लग्न आहे तिथे संध्याकाळी नाचायला जायचं, तो विषय आपला इथे नाही. आपल्याला फक्त प्लंबिंग शिकायचंय. आणि तुम्ही जेव्हा एवढं डिवोटेडली शिकाल तेव्हाच तुमची प्रगती होईल. काय दिसतंय? त्या चित्राचा अर्थ काय आहे? काय रे मकरंद, काय दिसतंय? बोल. येस. मग आपल्याला तर हात आहे ना. तुम्ही बघितलं का, उत्साह बलवणार्य. काय लिहिलंय? उत्साह बलवान. तुमच्यामध्ये सगळ्यात पहिले उत्साह पाहिजे. मी किती लेक्चर दिलं, मी किती जरी सांगितलं, कदम सरांनी किती जरी शिकवलं, पण तुमच्यामध्ये उत्साहच नसेल. याची मी कायम एक गोष्ट सांगतो. एकदा एक शेतकरी, माहितीये का, एक शेतकरी असतो, तो एका झाडाखाली आराम करत बसलेला असतो. तिथे माझ्यासारखा एक माणूस जातो आणि त्याला म्हणतो, अरे काय करतोय? तो म्हणे काय नाही, बसलोय. म्हणे जमीन तुझी ही काय? म्हणे या इथून ही त्या वावरापर्यंत, ही इथपर्यंत, या झाडापर्यंत, ही सगळी आपली 10-15 एकर जमीन आहे. मग माझ्यासारखा काय म्हणतो, अरे तू मेहनत कर ना. तो म्हणतो त्यांनी काय होईल? अरे एवढी छान काळी माती आहे तुझ्याकडे, पाटाचं पाणी आहे. तो म्हणतो काय करायचं? अहो म्हणे ती नांगरणी कर, तिच्यामध्ये पाणी आण, पाटाचं पाणी टाक, तिच्यातनं सोनं उगवेल. तो म्हणतो मग काय करायचं? अरे तुझं जेव्हा सोनं उगवेल तेव्हा भरपूर ते विक, भरपूर पैसे येतील, त्याने काय होईल? अरे म्हणे भरपूर पैसे येतील तर ट्रॅक्टर विकत घे, अख्खी शेती यांत्रिकी पद्धतीने कर, त्याने काय होईल? त्याने म्हणे तुझं खूप उत्पन्न वाढेल, त्याने काय होईल?
त्यांनी म्हणे मस्त घर बनवायचं, एक तुझ्याकडे भरपूर पैसे येतील, घर बनवायचं. मग काय करायचं? म्हणे काही नाही, घरात आराम करायचा. तो म्हणे मग मी आता काय करतोय? आरामच करतोय ना. तर असे कोणी असेल त्याला काही करू शकतो का आपण? नाही. म्हणून सगळ्यात पहिलं काय ते ह्या कॅटेगरीमध्ये आलं का लक्षात? की आता मी आरामच करतोय ना, आता मी झाडाखाली बसून आरामच करतोय, एवढी मेहनत कशाला करायची? तर त्यांना मी सुधरवू शकतो का? नाही. तर तुमच्यामध्ये सगळ्यात पहिले काय पाहिजे? उत्साह. उत्साह जर असेल तरच तुमची प्रगती होऊ शकते. काय लिहिलंय इथे? मनातल्या मनात वाचा. काय मी चॉकलेट देणार नाही तुम्हाला, कळलं? उत्साह असेल तर कुठली गोष्ट अशक्य आहे का? तुम्हाला माउंट एव्हरेस्टवर जायला सांगितलं बरं का, माउंट एव्हरेस्टवरती जायला सांगितलं, शिखरावरती. तुमच्याकडे पहिले काय पाहिजे? उत्साह पाहिजे ना. उत्साह नसेल तुमच्याकडे, नाही ना सर तिकडे लई थंडी असते. आता माझ्याकडे एक मुलगा होता, आम्हाला नोएडाला काम मिळालं होतं. नोएडा माहितीये का? दिल्लीच्या जवळचा एक औद्योगिक पट्टा आहे. तिथे आम्हाला नीलकमल कंपनीचं काम मिळालं होतं. त्याला सांगितलं की बंडू नाव होतं त्याचं, बंडू तुला आपल्याला तिकडे काम आहे, आपले 4 माणसं पाठवायचे, तुला जायचंय. तो म्हणे नाही ना सर तिकडे खूप थंडी असते, तिकडे खूप थंडी असते. अरे मला तिथे माणसं नाही राहत का? नाही ना, माझी आई सांगत होती तिकडे खूप थंडी असते. म्हटलं तुझी आई कधी गेली दिल्लीला? अरे का? तो नाही, तिला तिची मैत्रीण सांगत होती, की तिकडे खूप थंडी आहे. तर दुसऱ्याचं ऐकून, आलं का लक्षात? कधीही दुसऱ्याचं, आपल्याला गोष्ट होती ना गाढवाची, होती की नाही? दुसऱ्याचं ऐकायचं नाही. तुमची प्रगती झालेली तुमच्या शेजारच्याला आवडेल का? नाही आवडणार. तो काय म्हणतो, तू माझ्या शेजारी जा, माया ऐकाच राहा. त्याला असं वाटत नाही तुम्ही पुढे जावं. तर कधी पण तुम्हाला प्रगती करायची असेल तर तुम्हाला घर हे सोडावं लागेल आणि तुमच्याकडे उत्साह असला पाहिजे. काय दिसतंय? जसं उत्साह बलम सांगितलं तसं तुम्ही रोज येता जाता वाचता तुमच्या ह्याच्यावरती लिहिलंय. काय लिहिलंय? कौशल्य बलम. म्हणजे काय? कौशल्य बलम म्हणजे कोण म्हणाले? कौशल्य बलम काय म्हणजे काय? देवेंद्र, कौशल्य बलम म्हणजे काय? ऐका, तुम्हाला निरीक्षणामधनं तुम्ही खूप गोष्टी शिकतात. तुम्ही माहितीये का हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला मी कायम साधं उदाहरण देतो, कायम, हे काही वेगळं देत नाही. मला सांगा जेम्स वॉट माहितीये का तुम्हाला? जेम्स वॉट माहितीये का? जेम्स वॉट माहितीये? कोणी ऐकले नाव ऐकले? बरं चला, नाव तरी ऐकले, कारण का आपण रील जास्त बघतो ना, आपल्याला जेम्स वॉटच नाही माहिती. जेम्स वॉट माहितीये का? जेम्स बॉन्ड पण माहिती नाही. जेम्स वॉट जाऊ द्या, जेम्स बॉन्ड पण माहिती नाही. पिक्चर असतो बघा, नॉट 7, जेम्स बॉन्ड नॉट 7. बरं इंग्रजीच कळत नाही, आपण कसा पिक्चर बघणार? बरं का, जेम्स वॉट जो होता, जेम्स वॉट एकदा चहा करत होता. काय करत होता? चहा बनवत होता. इंग्लंडमध्ये खूप थंडी असते. चहा बनवत होता. आणि तुम्हाला माहितीये का, हे जे शास्त्रज्ञ असतात ना, हे एखादा विषय जर डोक्यात असेल ना, त्यात एकरूप होऊन जातात ते. तर त्यांनी चहा ठेवला आणि तो विसरून गेला आपण चहा ठेवलाय म्हणून. आणि तो काहीतरी विचारामध्ये गहन होता आणि खट करून काय झालं? झाकण उडालं. यस. त्याच्यावर त्याला काय शोध लागला? त्याने सांगितलं वाफेचं 2 चॉकलेट घेतो, वाफेचं इंजिन बनवलं. का? निरीक्षण. याच्या आधी कधी उडालं नसेल का रे झाकण? उडालं नसेल का? ही घटना जेव्हा घडली 1764च्या आसपास, त्यावेळेला ह्याचे पंजोबा, खापर पंजोबा, माझे खापर पंजोबा कधीतरी घडलेली असेल ना घटना, पण त्यांना कधी विचार आला का की वाफेमध्ये शक्ती आहे? त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच्या दृष्टीने विचार केला. मग ही गोष्ट तो कशात न शिकला? निरीक्षणात न शिकला. मग निरीक्षण करणार का तुम्ही? निरीक्षण करणार. मग तुमच्या इथे लिहिले कौशल्य बलम. तुम्हाला कधी वाटलं नाही विचारावं सरांना, सर पैसे मागतात का? असं काही विचारलं तर कौशल्य बलम म्हणजे काय? कौशल्य हे सगळ्यात मोठं काय आहे? बल आहे. कौशल्य बलम, कौशल्यच मोठं बल आहे ना. मल्टी स्किल असेल. मला सांगा, एक ड्रायव्हर आहे, त्याला गाडी चालवता येते. दुसरा ड्रायव्हर आहे, त्याला गाडी चालवता येते, गाडी दुरुस्तही करता येते. आणि तिसरा ड्रायव्हर आहे, त्याला गाडी चालवता येते, ट्रकही चालवता येते, दुरुस्ती करता येते, साफसफाई करता येते. नोकरी कोणाला मिळायची संधी जास्त आहे? तिसऱ्याला. बरोबर ना? कारण का? कौशल्य बलम. त्याला नुसती गाडी नाही येत, त्याला दुरुस्ती करता येते, पंचरही काढता येतं, छोटं मोठं दुरुस्ती करता येते.
त्यांनी जर पगार पहिला जर पगार 15,000 मागत असेल आणि तिसरा पगार जर 25,000 मागत असेल तर मालक कोणाला ठेवेल? कंपनी कोणाला ठेवेल? तिसऱ्याला ठेवेल. का? कौशल्य बलम, त्याच्याकडे तेवढं कौशल्य आहे. तर तुम्हाला नुसतं प्लंबिंग शिकून चालेल का? तुम्हाला मल्टी स्किल व्हावं लागेल. मी सांगतोय आता पुढे तुम्हाला मल्टी स्किल व्हावं लागेल. तुम्हाला माहितीये का प्लंबिंग, मी जो माणसाचं उदाहरण सांगत होतो त्याला 1.5 लाख रुपये पगार मिळतो. त्याला का बरं मिळतो प्लंबर असून 1.5 लाख रुपये? कारण त्यांनी इलेक्ट्रिशियन आणि फिटर असे दोन्ही ट्रेड त्याच्या बरोबर केले. किती वर्ष घालवले जीवनाचे? 4-5 वर्ष घालवले. पण मग त्याच्याकडे काय झालं? बहुकौशल्य आलं. बहुकौशल्य आल्यामुळे त्याला एक माणूस 3 माणसांचं काम करतो ना. किती माणसांचं काम करतो? एक माणूस 3 माणसांचं काम करतो. आपण एक मध्ये 10 मिनिटं सुट्टी घेणार आहे बरं का. साधारणतः ती गोष्ट आली ना. मला सांगा तुम्ही प्लंबर ट्रेड का बरं घेतला? पटकन सांगा, प्लंबर ट्रेड का बरं घेतला? प्लंबिंग मध्ये स्कोप आहे. अजून पाणी जीवन आहे म्हणून. बरं, जिथे पाणी तिथे, म्हणजे याचं म्हणणं आहे की उपाशी मरणार नाही. येस, व्हेरी गुड. यांनी काय सांगितलं? किती जरी AI आलं तरी ते प्लंबिंगचं काम नाही करू शकत. तिथे प्लंबरच लागणार आहे. बरोबर. अजून तुम्ही प्लंबिंग ट्रेड का घेतला? स्वतःचा बिझनेस. व्हेरी गुड. आपणही काम करून दुसऱ्यांना रोजगार देऊ शकतो. बरोबर. उपाशी नाही राहू शकत. व्हेरी गुड. अजून जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत प्लंबिंग आहे. मी काय विचारलं? मी प्रश्न काय विचारला माहितीये का? मी प्रश्न काय विचारला की तुम्ही प्लंबिंग ट्रेड का घेतला? तर यांनी सांगितलं की स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी. यांनी सांगितलं की मी आणि माझी बायको कधी उपाशी राहणार नाही. आलं का लक्षात? मी आणि माझी बायको कधी उपाशी राहणार नाही. तू कशाला घेतला सांगितलं नाही अजून. तू बिझनेस करण्यासाठी. चला, म्हणजे काय? व्यवसाय करण्यासाठी. थोडक्यात काय आहे माहितीये का? तुम्ही वेगवेगळी प्रत्येकाने उत्तरं दिली. बरोबर. पण तुम्हाला माहितीये का तुमच्या सगळ्यांचं आहे ना कारण हे तर नाहीये. तुम्ही काय सापशिडी खेळायला नाही आले. तुम्ही खेळ खेळायला नाही आले, टाइमपास करायला नाही आले. तुमच्या सगळ्यांचं एकच उद्देश आहे. एकच उद्देश आहे. तो काय उद्देश आहे माहितीये का? तो उद्देश हा आहे. बरोबर. सगळ्यांचा हा उद्देश आहे. बरोबर का? बरोबर का? एक मिनिट, इथे ते दिसत नाहीये. थोडक्यामध्ये इथे काय दाखवलंय माहितीये का? मी नोटा दाखवलेल्या आहेत. पैसा कमवण्यासाठी आलेले. ते थोडं इथे मॅच होत नाही. आपला सॉफ्टवेअर आणि या सॉफ्टवेअर मध्ये फरक पडतोय. आलं का लक्षात? पैसा कसा मिळतो? पैसा बऱ्याच मार्गाने कमवता येतो. चोरी करूनही कमवता येतो, प्रामाणिकपणे कमवता, मेहनतीने कमवता येतो, नोकरी करून कमवता येतो, धंदा करून कमवता येतो. आलं की नाही लक्षात? पण एक लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला कायम काय देतो? सुख देतो, आनंद देतो, थोडक्यात तुम्हाला समाधान देतो. पण तुम्ही छाछू केली, चोरी केली तर तुम्ही माहिती आहे का? तुम्हाला मी कायम सांगतो, उदाहरण देतो. एकदा काय होतं माहितीये का? ग्रामीण भागामध्ये काय असतं? ग्रामीण भागामध्ये घराला कुलप लावायची पद्धत नसते, मोकळं ढाकळं असतं. एक चोर एकदा एका ठिकाणी जातो, त्याला एक घोडा दिसतो. तुम्हाला माहिती आहे, आजच्या भागात घोड्याची किंमत 1 लाख रुपये. तो इकडे तिकडे बघतो तर कुणीच नसतं. आणि नशिबाने त्या चोराच्या घोडा मारकुटा पण नसतो. मारकुटा कळतो ना, लाथा मारणारा नसतो. तो हळूच जातो घोड्याजवळ, बघतो, हात ओंजार, तो घोडा काहीच करत नाही. म्हणतो चांगले घोडा. हळूच त्याचा लगाम सोडतो, टांग मारतो, तुकडूक 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 घोडा घेऊन. त्याला आज म्हणतो बरीच 1.5-2 लाखाची कमाई झाली आपल्याला. घोडा घेऊन जातो. आणि जाता जाता तुम्हाला माहिती आहे, खेड्यामध्ये ना, आता कोकणात माहिती नाही, पण देशावरती म्हणजे घाटावरती आहे ना, जनावरांचे बाजार लागतात. कधी पण जनावरं विकली जातात तिथे. मग तो जाता आता काय करतो की तिथे घोडा विकायला बाजार लागला असतो. तिथे नेमका त्याच्या नशिबाने आहे ना, घोड्याचा मालक तिथेच येतो. आता तुम्हाला माहितीये का, ज्याचा घोडा त्याला बरोबर ओळखू येतो, तो बरोबर ओळखतो, अरे आपला घोडा आहे हा. मग तो काय करतो? तो पण हुशार असतो मालक. तो हळूच जातो, त्याच्याशी मोल भाव करतो, कितीला दिला, काय दिला, किती वर्ष वयाचा घोडा आहे, काय हे ते करतो. त्याला म्हणतो एक रपेट मारून बघतो आणि मग मी घेतो घोडा. ग्रामीण भागामध्ये माहितीये का, पटकन विश्वास ठेवतात एकमेकांवर. खेड्यामध्ये, शहरात नाही ठेवत. तुम्ही आता मुंबईच्या जवळ जसे जाल, पुण्याच्या जवळ जाल, मोठ्या शहरांच्या जवळ जाल, तेवढे भामटे लोक होत जातात. आले का लक्षात? हा बरोबर ना. आता नाशिकला जेवढे भामटे असतील त्याच्यापेक्षा पुण्याला अजून भामटे, मोठं शहर आहे बेंगलोर. तसं मग तो घेतो घोडा आणि टगडक टगडक करून काय करतो, घरी निघून जातो. संध्याकाळ होते,
लोक आपसात बोलतात, तुझा कितीला व्यवहार झाला, किती पैसे कमवले, तू कितीला, मग त्याला विचारतो तू किती कमवले तो डायरेक्ट काय कमवले म्हणे, जेवढ्यात घेतला तेवढ्यात विकला. काय म्हणतो, जेवढ्यात घेतलं. तर तुम्ही बिना परिश्रमाचा पैसा कमवाल तर तो कधीही राहत नाही. तुम्ही मोबाईल विकत घ्याल तर तो काय होईल, त्याचा स्क्रीनच तुटेल, चोरीला जाईल. आलं का लक्षात? असं होईल. सांगण्याचा मतलब काय आहे की पैसा तुम्हाला, जीके टेस्ट म्हणजे काय, जनरल नॉलेज घेतली पाहिजे ना. मग पुढे आपण जाऊ. जीके टेस्ट काय 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 लवकर सांगा. अरे काय आहे, कोण म्हणे आरशी आहे, आरशी आहे कोण म्हणाले, कोण म्हणाले? त्या उत्तर नाही दिलं, मी विचारलं त्याने हात पुढे केला. आलं का लक्षात? कोण आहे, कोण आहे, किती सेकंदात उत्तर दिलं? बरं ह्याचं उत्तर आता मी टाइम लावतो, 1 मिनिटात द्यायचं. चला पटकन, चला पटकन उत्तर, पटकन. कोण म्हणाल 26? हा काय म्हणे 26? हा 26 इकडे ये आणि समजावून सांग कसं. नाही नाही चॉकलेट घे ना, कसं ते समजावून सांग ना, कसं ते समजावून सांग. 26 कसं, किती? येस व्हेरी गुड. तुला अजून 2 चॉकलेट देतो, थांब. किती? 8 ना. ये इकडे, ये इकडे पटकन, ये इकडे, इकडे मकरंद, इकडे हे घे. पटकन समजावून सांग त्यांना कसं काय ते सांग, सांग सांग. येस व्हेरी गुड. तिकडे अरे असा बघ आणि सांग, सांग त्यांना. तर मी पहिले गणित सोडवणार, म्हणजे बरोबर 8 आहेत. हिरव्या बादलीचं 4 केलं आणि नंतर ती लाल बादली आणि ती हिरवी बादली आहे, ते हिरवी बादलीचं 4 आहेत आणि त्या लाल बादलीचं 7 आहे. 7 आहेत. नाही ना, 3 आहे ना. 3 आहेत आणि नंतर मी डिवाइड केलं त्याच्यात, हिरवी बादली आणि लाल बादली, मग तिला 8 उत्तर. बरोबर कळालं का काय सांगितलं त्याने, काय सांगितलं हे बघा. 4 आणि 4 किती झाले? 8. हा याची व्हॅल्यू कळाली आपल्याला. 4 ही 7, 7मधनं 4 गेले, खाली किती उरले? 3. म्हणजे याची काय झाली? 3 किंमत झाली. बरोबर. 3 आणि 11मधनं 3, 11मधनं 3 गेले, म्हणजे खाली किती उरले? 8. याला काय म्हणतात नाही का? लॉजिक. काय म्हणतात? लॉजिक. लॉजिक क्लिअर पाहिजे. लॉजिक क्लिअर असेल तर काय होतं? लॉजिक क्लिअर असेल ना, लॉजिक, ऐका ऐका, आरशी किती लगेच सांगितलं तुम्ही, हा 1 सेकंदात सांगितलं का? कारण तुमचं लॉजिक क्लिअर होतं. लॉजिक क्लिअर होतं, पिक्चर बघितलेला होता, डोक्यामध्ये फिक्स होतं, पटकन सांगितलं ही आरशी आहे. ती उलटी होती तरी सांगितलं आरशी आहे. आलं का लक्षात? हे सुलटा असून पण तुम्हाला सोडवता नाही आलं. हा आता हा पुढचा प्रश्न, पटकन ह्याचं पण उत्तर द्या पटकन. काय पटकन सोडव, मकरंद सोडव. आता तेच लॉजिक वापरायचंय तुला, काय वेगळं काहीच करायचं नाही. मगाचच लॉजिक वापरायचंय तुम्हाला, मगाचच लॉजिक वापरायचंय. हा कसं काय? हे बघ, उत्तर चुकलं तरी मी चॉकलेट देत असतो, आपला नियम आहे, कारण इतरांना कळतं. कसं काय, कसं काय पण सांगायचं ना. मग कुठे चुकलं मी सांगेन ना तुम्हाला. 3 कांद्याचे 27. 3 कांद्याचे नाही ना, वर्ग आहे ना त्याचा. हा वर्ग. हा 9 27 9 पकडला ना आपण एक कांद्याचे. हा 9 पकडले आणि 9 कसं? हा नाही ना, 37 नाही. तू घे मकरंद, सोपं आहे. तू मगाचं सोडवलं ते अवघड नाही आहे. सोपं आहे, सोपं आहे, काय अवघड नाही आहे. सोपं आहे, तुम्हाला खूप सोपं आहे, मगाच्यापेक्षा सोपं आहे. तुम्ही नीट विचार करा फक्त. चला 1 मिनिट झाला आपला. आलं का लक्षात? कसं काय 19? कसं काय 19? कसं काय 19? हे बघा, 3चा वर्ग आहे 27 होतो. बरोबर, म्हणजे 3 झाले. पहिल्याची किंमत किती झाली? 3 झाली. अंड्याची काय दिलेली आहे? नाही ना, 8 × 8 64 होतात ना.
8 8 64 आणि 3 गुणिले 3 गुणिले 3 किती झाले 27. मग मला सांगा काय दिलंय शेवटी 3 मधनं 8 गेले खाली किती होले -5. -5. मग लॉजिक क्लिअर पाहिजे का? लॉजिक क्लिअर पाहिजे. आपल्याला नंबर 1 प्लंबर व्हायचंय तर लॉजिक क्लिअर पाहिजे. आपल्याला 1.5 लाख रुपये पगार पाहिजे तर लॉजिक क्लिअर पाहिजे. मला 1.5 लाख रुपये पगार पाहिजे तर माझ्याकडे एवढं एवढं शिक्षण पाहिजे, एवढे एवढे अनुभव पाहिजे तर मला मिळणार आहे. तर लॉजिक फार महत्वाचं असतं. लॉजिक असणं फार गरजेचं असतं. आता आपण आहे ना बरं का, आता आपण एक 10 मिनिटाची सुट्टी घेणार आहे. ऐका, तुमचा कॅप्टन कोण आहे? आता पुन्हा विचारतो मी, कॅप्टन कोण आहे? कोण आहे? हा, ऐक, या मुलांना घेऊन जायचं. समोर वडापाव आहे ना, तिथे वडापाव चहा द्यायचा, मी नंतर पैसे देतो त्याचे. 10 मिनिटाची 15 मिनिटात वापस या 11:15ला. जा पटापट. का बरं नाही देणार? म्हणतो विचारलं कॅप्टन कोण आहे तुमचा? हा, QR कोड आहे ना त्याच्याकडे. माझा नंबर घे, मला पाठव नाही तर इकडे. पाणी प्या आणि पटकन वडापाव आणि चहा. माझा नंबर घे, मला